उपपाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
रे ना आ नाम आ ना राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे हृदय मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरा रे आपोली आपणा सोड आपोली आपणा सोड हृदय मंदिरी स्मारक
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी समचलन सरोजम सांद्रनिलांबुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरी
देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजते जगस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका वावहे सेवक झालो तुझ्या चरणा अहो स्वामी तुकया देवा या बलिर करावा भेरो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे आदिकवन तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे सागर योगी यांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत उत्कृष्ट मला असं वाटतं अनेकांच्या माहितीतला हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी रामकृष्ण नामाचा आधार घेण्याचं सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी अण्णा जयराम बढे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात असणारं त्यांचं कुटुंब त्यामध्ये गंगा भागीरथी ताराबाई अण्णा बडे असतील त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे बंधू श्री संपत जयराम बडे असतील त्यांचे तीन मुलं त्यामध्ये श्री वाल्मिक बडे नवनाथ बडे आणि चिरंजीव सोमनाथ बडे
तसेच त्यांच्या कन्या त्यामध्ये सौ मीना शिवाजी ढोकचवळे व सौ कांता राजेंद्र थोरात या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी हा पुण्यतिथीचा वर्ष श्राद्धाचा सोहळा संपन्न होतोय. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण याला वर्ष श्राद्ध म्हणतो आणि भागवताच्या भाषेमध्ये याला आत्मामुक्ती दिन म्हणतात. खरं तर गेलेल्या जीवात्म्याच्या दृष्टीनं पुण्यतिथी किंवा वर्षश्राद्ध हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून त्या दिवशी त्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्या नावानं पिंडदान, अन्नदान, नामयज्ञ सोहळा आयोजित केलेला असतो. या कुटुंबाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न होतोय. या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे, नामयज्ञ सोहळा आहे. पिंडदानाच्या विधीमध्ये कर्मकांडाचा विधी आहे. या विधीमध्ये काही सूक्ष्म चुका झाल्या तर त्या चुकांमुळे, त्या विधीमुळे पुण्यप्राप्ती होण्यापेक्षा दोष लागण्याची शक्यता असते आणि म्हणून ते दोष लागू नये म्हणून यासाठी हा नामयज्ञ सोहळा असतो. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने असं तुकोबारांचं सांगणं आहे. देवाच्या नावामुळे हे सगळे विघ्न, हे सगळे दोष आपले जातात म्हणून हा नामयज्ञ सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं, या कीर्तनाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाच्या साथीसाठी आमच्या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी संदीपानी गुरुकुलातील उपस्थित आहेत. टाळ वाजवण्यासाठी, गायनासाठी, वादनासाठी सर्वांची या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती आहेत. ग्रामस्थांना विनंती आहे टाळी वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या निमित्तानं या कीर्तन सेवेसाठी गोड अशी गायनाची साथ ज्यांची लाभते, अगदी आपण रियालिटी शो जे टीव्हीला असतात सारेगमप सारखे, या शो मध्ये ज्यांना आपण अनेक वेळा पाहिलेलं असेल, आपल्या भागाचं भूषण, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी रियालिटी शोच्या माध्यमातून आपल्या आवाजाच्या आणि आपल्या गायकीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव पोहोचवलं, असे आमचे परमार्थिक सन्मित्र हरिभक्त परायण अविनाश महाराज कदम यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवायची आहे. खरं तर ज्यांनी पाहिलं नसेल टीव्हीला त्यांनी आता नंतर गेल्या होता, म्हणजे लक्षात येईल का इतके मोठे कलाकार सुद्धा आपल्या गावात येत असतात. अविनाश महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आभार. आमच्या संस्थेतील गुणवंत कलाकारांपैकी, गुणीजनांपैकी गोड ज्यांचा आवाज आहे आणि कीर्तनाची साथ चांगली करतात असे गायनाचार्य करण महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या टाळी मोठ्यानं वाजवा, जेवायला भेटणार आहे आपल्याला. डाव्या बाजूला पखवाजावर साथ देणारे आमच्या गुरुकुलातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा पखवाज आता वाजतोय, सोशल मीडियाला सुद्धा अनेक व्हिडिओ त्यांचे आहेत, हरिभक्त परायण मृदंगाचार्य राहुल महाराज तांबे, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवायची आहे. आणि खरं तर या ठिकाणी गोड मंडप आणि आमचा सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचतोय, आपल्या या भागातील, आपल्या या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ठराविक चांगल्या सिस्टीमवाल्यांपैकी ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, स्वभावानं त्यांचा स्वभाव सुद्धा तितकाच गोड आहे आणि सर्वांना धरून जे चालतात, सगळ्यांना सांभाळून घेतात, असे आमचे दिघे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. अतिशय गोड सिस्टीम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पुढे बसलेले तुम्ही सगळे सज्जन मायबाप, आपण पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेलो आहे. खरं तर गरमी खूप आहे, ऊन पण येते आणि सगळ्यात मोठा धोका पावसाचा आहे. धोका म्हणजे पाऊस आला पाहिजे, पण कार्यक्रमाच्या दृष्टीने जर विचार केला तर यानंतर आपल्याला या ठिकाणी अन्न शिजवलेलं आहे, जेवण आहे, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि कधीही पाऊस येऊ शकतो हे आपल्याला सांगता येणार नाही. अगदी अल्प वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहे त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे, तरी सुद्धा एक नैमित्तिक कीर्तन सेवा आहे, त्यांच्या नावाची पुण्यतिथी आहे, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा सुद्धा गौरव करणं. खरं तर या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं गेलेल्या व्यक्तीच्या जीवनपटाचा, त्या गोष्टींना उजाळा देणं हे सुद्धा एक काम असतं. आणि मला असं वाटतं या मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये किंवा डोक्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचं किंवा ते ज्या पद्धतीनं जीवन जगले त्या काही आठवणी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये नक्कीच त्या गोष्टींना उजाळा भेटत असेल. खरं तर कीर्तनामध्ये सांगण्याचं जर ठरलं तर आपल्याला हे सांगता येईल का या गावातल्या भजन जिवंत ठेवण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा जे काही मोलाचा वाटा असेल, त्यामध्ये एक महत्वाचा वाटा म्हणजे कैलासवासी अण्णा बडे यांचा होता, असं आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद करावं लागेल. कारण या
गावामध्ये जे भजन चालायचं आणि या भजनामध्ये पखवाज वाजवण्याची सेवा जर कुणी दिली असेल तर कैलासवासी अण्णा बडे यांनी दिली. खरं तर मी म्हणजे गावात कीर्तन करतो म्हणून बोलण्याला काही अडचण नाहीये, पण मी सांगत असतो का या जगामध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असतो. ऐकताय तुम्ही? प्रत्येक घटक काय असतो? महत्वाचा असतो. मग त्यामध्ये मी असं सांगेन का इथं जेवढं मंदिर महत्वाचं आहे तितकीच महत्वाची शाळा असते. जेवढं मंदिर महत्वाचं आहे तितकीच महत्वाची काय आहे? शाळा आहे. शाळेमध्ये मुलांना शिक्षण भेटतं, मंदिरामध्ये आपल्याला संस्कार मिळतात, मंदिरामध्ये आपल्याला संस्कृती मिळते. त्याच पद्धतीनं इथं जसे साधू संत महत्वाचे, लक्षपूर्वक ऐका माझं वाक्य, या भारत देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये जितकं महत्व साधू संतांना असेल तितकेच महत्वाचे राजकीय नेते सुद्धा असतात. त्याचं कारण सांगतो. साधू संत हे संस्कृती जपतात, संस्कार देतात, पण पुढचा टप्पा मी सांगतो, हा देश चालवण्याचं काम कोण करत असतात तर ते राजकीय नेते करत असतात. म्हणून काही काम हे तुमचे साधू संतांकडे गेल्यानंतर होऊ शकत नाही. त्या कामांसाठी तुम्हाला राजकीय नेत्यांकडे जावं लागतं आणि काही कामांसाठी राजकीय नेत्यांकडे जाऊन उपयोग नाही, काही कामांसाठी तुम्हाला साधू संतांकडे जावं लागतं. आणि म्हणून ऐका, प्रत्येक घटक इथे महत्वाचा असतो. इथे साधू महत्वाचा आहे, इथे डॉक्टर महत्वाचा आहे, इथं शिक्षक महत्वाचे. एक शिक्षक चुकला, काय बोलतोय मी, एक शिक्षक चुकला तर एक पिढी बर्बाद होत असते. माझा प्रश्न आहे तुम्हाला, एखादा ड्रायव्हर चुकला तर काय नुकसान होऊ शकतं? समजा एखादा एसटीचा ड्रायव्हर चुकला आणि त्याच्याकडून अपघात झाला, किती जण जाऊ शकतात? किती लोक मरतील? आता मी मेल्यावर सांगता का तुम्ही? एक एसटी मध्ये किती लोक बसू शकतात? 40-50 बसू शकतात. मग एक एसटीचा अपघात झाला तर जास्तीत जास्त किती लोक जाऊ शकतात? 40-50 जाऊ शकतात. पण एक शिक्षक चुकला तर एका पिढीचा नाश होतो, एका जनरेशनचा नाश होतो. पण इथे प्रत्येक घटक महत्वाचा आहे. इथं डॉक्टर महत्वाचा आहे, इथे साधू संत महत्वाचे, इथे नेते मंडळी महत्वाचे, या ठिकाणी पुढे चला शिक्षक महत्वाचा आहे आणि या ठिकाणी शेतकरी सुद्धा महत्वाचा आहे. सगळ्या जगाला अन्नदान देणारा कोण आहे? शेतकरी आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. मला एक पुढचा टप्पा सांगायचा आहे. तो टप्पा आहे, काही अशिक्षित लोक काहीतरी चांगलं करून दाखवतात आणि काही सुशिक्षित लोक चांगलं करून दाखवतात. असे दोन टप्पे. काही लोक शिकतात आणि मग चांगलं करून दाखवतात, काही न शिकता करून दाखवतात. काही शिकलेले नसतात पण त्यांच्याकडे ते अवगत असतं, त्यांना ते नैसर्गिक मिळालेलं असतं. मी म्हणेल माझा आवाज चांगला आहे, मी चांगलं गातो, माहिती सगळ्यांना माझा आवाज चांगला आहे, मी चांगलं गातो, पण मी काहीतरी शिकलोय म्हणून ते गाता येतात. पण ग्रामीण भजनांमध्ये असे काही भजने का ते कुठेच शिकायला गेलेले नाहीये, पण ते गोड अभंग गातात, गोड गवळणी गातात. सांगू मी तुम्हाला, जुन्या काळातले काही भजने असे होते, पहाटे जर ते गवळणी म्हणायला लागले तर सगळं गाव मंत्रमुग्ध होईल, इतकी भावना त्यांच्या अंतकरणामध्ये होते त्यांच्या गाण्यामध्ये. वादकांच्या बाबतीतही असे, काही चांगले शिकतात आणि मग चांगलं वाजवतात, जगामध्ये नाव कमवतात. पण एक टप्पा असा आहे आणि अनेक पखवाजे तुम्हाला असे पाहायला भेटतील जे ग्रामीण भजनांमध्ये आहे, ते कुठेही काही शिकलेले नाही, पण एक बीट व ते वाजवतात. जसा टाळ वाजतो तसं वाजलं पाहिजे, जशी उतरणी घेतली पाहिजे म्हणून त्यांना थाप कळत नाही, त्यांना धा कळत नाही, त्यांना ता कळत नाही, त्यांना तिट कळत नाही, त्यांना सरपटी कळत नाही, त्यांना मुखडा कळत नाही. पण महत्वाची बाब ही आहे, त्यांना हे काहीच कळत नाही पण ते गावातलं भजन जिवंत ठेवतात, ही खूप महत्वाची बाब आहे. ते भजन जिवंत ठेवण्याचं मी सांगू, आमच्यासारखे कलाकार कीर्तनकार वगैरे तुम्हालाही पण अनुभव आहे आणि गावात बोलतोय म्हणून सांगतो, गावातल्या भजनासाठी आम्ही उपयोगाचेच नाही. हे खरंय खोटंय? कीर्तनात खोटं नाही बोलायचं तुम्ही, मी पण नाही बोलणार. चांगले गायक वादक कीर्तनकार गावातल्या भजनाच्या उपयोगाचे आहे का? ते सोमवारला भजनाला नाही, ते एकादशीला भजनाला नाही, काय उपयोगाचे ते? काही उपयोगाचे नाही. पण अशा वेळेस गावातलं भजन जिवंत कोण ठेवतं? तो ग्रामीण शेतकरी जिवंत ठेवतो. मला असं वाटतं तो शिकलेला नसू द्या. मी हे सगळं का सांगतोय याच्या मागचं कारण आहे, आपल्या गावामध्ये भजनाची ज्यांनी सेवा दिली, पखवाज वाजवण्याची सेवा दिली, ते कैलासवासी अण्णा बडे हे होते. ते काय कुठं पखवाज शिकले नाही. मी तुम्हाला सांगू का, चांगला शिकलेला गायक किंवा चांगला शिकलेला वादक कोणाच्या मौतीच्या भजनामध्ये गाऊ शकतो का? वाजू शकतो का? मग तिथं कोण उपयोगी येतात? तिथे न शिकलेलेच उपयोगी येतात. आणि मला असं वाटतं मौतीचं भजन तेच गाऊ शकतात, तेच वाजवू शकतात, म्हणून ते महत्वाचे.
गावातल्या मंदिरातलं भजन ते जिवंत ठेवतात म्हणून ते महत्वाचे. प्रत्येक घटक या ठिकाणी महत्वाचा असतो. मी मुद्दाम म्हणून आज अभंग घेतलाय, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. संसार करत असताना आपल्या हृदयामध्ये पखवाजाच्या सेवेतून राम आणि कृष्णाचं भजन ज्यांनी हृदयामध्ये जपलं, अशा कैलासवासी अण्णा बडे यांच्या पुण्यस्मरणाला आपण जमलेलो आहे. त्यांच्या जीवात्म्याला देवाच्या स्वस्वरूपाला जागा मिळावी म्हणून आपण माऊलींकडे, ज्ञानोबारायांकडे, गंगागिरी महाराजांकडे, हनुमंतरायांकडे प्रार्थना करणार आहोत. आणि अगदी अल्पशा वेळेमध्ये, म्हणजे अगदी 12 वाजून किंवा 10-1 मिनिटं आपण त्यापेक्षा पुढं ही सेवा करणार आहोत. अगदी शांत मनाने ही सेवा ऐका आणि टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे सागर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा हा अभंग असून ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून एका अर्थानं नामाचं महत्व पटवून सांगतात. खरं तर ज्ञानोबा यांचा विचार केला तर ज्ञानोबा हे नामधारक नव्हते. ज्ञानोबा हे कोण नव्हते? नामधारक नव्हते. ज्ञानोबा हे ज्ञानी होते आणि ज्ञानोबा हे योगी होते. ज्ञानोबा कोण होते? योगी होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबा योगी असताना सुद्धा या ठिकाणी नामाचं महत्व ते सांगतात. आणि जे योगी ज्ञानोबा आहेत तेच ज्ञानोबा आहे. योगी असून सुद्धा सांगतात की तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर योगाच्या माध्यमातून तुम्ही जाऊ नका. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी. योगाच्या माध्यमातून तुम्ही जर गेले, योगाची या वाटा जे गेले सुभटा तया दुःखाचाची वाटा भोगा आला. हे ज्ञानोबाबांचे ज्ञानेश्वरीतले शब्द आहे. देवाकडे जात असताना तुम्हाला जर योगी व्हायचं असेल तर तुम्हाला देव तर भेटणार नाही पण पदवी दुःख पडेल, हे ज्ञानोबाबाई सांगतात. आणि कोणते ज्ञानोबाबाई सांगतात? जे योग्यांचे काय आहेत? माऊली आहेत. योगी असून सुद्धा ते योगी किंवा योग साधनेनं तुम्ही देवाकडे जाऊ नका हे असं आवाहन करतात. आणि तेच ज्ञानोबाबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. 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 अविनाश महाराजांनी गायले. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. योगी असून सुद्धा नामाचं महत्व सांगतात. का बरं सांगतात? याच्या मागे कारण आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाबांना एक वेळेस अशी मनामध्ये इच्छा झाली, भारतामध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्री जाऊन आपण त्यांचं तीर्थयात्रा करावी. लक्ष द्या माझ्याकडे. पण तीर्थयात्रा एकट्यानं होत नसते, कुणीतरी सोबत असला पाहिजे. मग कोण सोबत घ्यावा, कोण सोबत घ्यावा? आणि ज्ञानोबाबांना आठवण आली ती संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची. नामदेव महाराज हे पंढरपूरचे, ज्ञानोबाबाई आळंदीचे. पांडुरंगाकडे ज्ञानोबाबाई गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मनातला मानस बोलून दाखवला पांडुरंगाला, देवा माझी इच्छा आहे भारतातली जी काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जाऊन मी तीर्थयात्रा करावी. पण तीर्थयात्रा एकट्यानं होत नसते. तीर्थयात्रेसाठी सहाय्यक असावा लागतो, सोबती असावा लागतो.
आणि माझी विनंती देवा का तुमच्या सतत नामचिंतनामध्ये आणि सतत तुमच्या सोबत असणाऱ्या नामदेवाला माझ्या सोबत तुम्ही पाठवा. महिला मंडळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या सोबत पाठवा नामदेवाला. नामदेव महाराज देवाचे असे एकनिष्ठ भक्त होते, ते कधीही देवाला सोडत नव्हते. नामदेवांना बोलून घेतलं देवाने, नामदेवा तीर्थयात्रेला जायचंय आणि ज्ञानोबाबांच्या सोबत जायचंय. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आपलं ठरलेलं आहे, मला कुठेही पाठवायचं नाही. या जगामध्ये माझा देव फक्त एकच आहे, विटेवर उभा असणारा पांडुरंग. ज्याच्या कटेवर हात आहे तोच माझा देव आहे. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, नामदेवरायांची भाषा आहे, न घे मी तयाचे दर्शन, न घे मी तयाचे कटेवरी हात नाही ज्या देवाचे, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन, न घे मी तयाचे दर्शन. कटेवरी हात नाही त्या देवाचे, कटेवरी हात नाही त्या देवाचे, नगे मी दर्शन, नगे मी तया कटेवरी हात नाही ज्या देवाचे, नामदेवरायांची भाषा आहे, न घे मी तयाचे दर्शन. देवा ज्या देवाचे हात कटेवर नाही आणि ज्याचे पाय विटेवर नाहीये, अशा देवा पुढे मी झुकणार नाही. तो देव मला मान्यच नाहीये. आणि नामदेव ज्ञानेश्वर महाराजांसोबत जाण्याचा काही प्रश्नच नाही. देवा मी तुला सोडू शकत नाही. आणि मग नामदेव महाराजांची समजूत स्वतः देवानी काढली, नामदेवा असं करू नको, ज्ञानोबा आणि मी वेगवेगळे नाहीये, मग आम्ही एकच आहोत. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानरा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेगाला माझा, आरती ज्ञान राजा, ज्ञान राजा. मी आणि ज्ञानेश्वर महाराज वेगळे नाही. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तो आणि मी वेगळा नाही. नामदेव महाराज जाण्यासाठी तयार झाले. तीर्थयात्रा चालू असताना पंजाब क्षेत्रामध्ये ते पोहोचले. पंजाब राज्यामध्ये घुमान नावाच्या गावी गेले. ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांना दोघांनाही तहान लागली. आता लक्ष द्या, महत्वाचा विषय इथे आहे. योगी असताना सुद्धा नामाचं महत्व का सांगतात, का बाबा ते नामधारक झाले, ताई का. घुमान प्रांतामध्ये दोघांनाही तहान लागली, पाणी भेटत नव्हतं. पाणी शोधू लागले. एक विहीर दिसली, पण विहिरीच्या तळाला पाणी होतं. तळाचं पाणी ज्ञानोबाबांनी पाहिलं, नामदेव महाराजांनी पाहिलं. नामदेवरायांनी विचार केला, पाणी तर तळाला आहे, घ्यायचं कसं, प्यायचं कसं. पण ज्ञानेश्वर महाराज योगी होते आणि योग्याकडे सामर्थ्य असतं. माणसाच्या रूपातून पक्षी होता येतं, प्राणी होता येतं, काही पण होता येतं, काहीही चमत्कार योग्याला करता येतात. ज्ञानोबाबांनी नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा तुम्ही नामधारक आहात आणि मी कोण आहे, योगी आहे. आता पाणी तर तळाला आहे, एखादा प्राण्या पक्षाचं रूप घेऊन मी पाणी प्यायला विहिरीत जाऊ शकतो. तुम्हाला भजन सोडून काहीच येत नाही. कुणाची भाषा ही, ज्ञानोबाबांची. तुम्ही तर नामधारक आहात, आता तुम्ही पाणी घेणार कसे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एका पक्षाचं रूप घेऊन खाली गेले, पाणी प्याले. पण पाणी घेत असताना आणि पित असताना विचार केला, आपल्या सोबतचे नामदेव महाराज पाण्या वाचून गेले तर आपल्या होईल, कारण जबाबदारी कुणाची आहे, आपली आहे. आपण त्यांना घेऊन आलोय म्हणून पंचा पाण्यात बुडवला. वरती आले. नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हटले, घ्या पाणी. घ्या म्हटले, पण कसं म्हटले, उपहास बुद्धीने म्हटले. उपहास बुद्धी समजते ना तुम्हाला. एखादा पाहुणा तुमच्याकडे किंवा एखादा जावई 2 वर्षांना आला तर त्याला किती आग्रह होतो खाण्यासाठी, सासवांना माहिती असेल.
जावं यायचं म्हटल्यानंतर बायांना खूप आनंद होतो, सासूला खूप आनंद असतो. म्हणजे जावं येणार असं ना तर तुम्हाला सांगतो आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची तानातानी दंग वातावरण असतं. कोण यायचं असल्यावर जावं यायचं असतं, जो 2 वर्षानं येतो. एकदा तर एका बाईनं मला चहा प्यायला नेलं आणि तिच्या घरात बसलो आणि तिच्या घरापुढची दारापुढची म्हैस मोठ्या मोठ्यानं ओरडायची, मोठ्या मोठ्यानं आवाज यायची. तिला म्हटलं अहो मावशी पाणी बिनी पाजा. ती मोठ्याने ओरडते. ती म्हणे नाही महाराज, तिचं 2-3 दिवस झाले पाणीच बंद करून टाकलेलं आहे. म्हटलं का बघ, काय नाही म्हणे 2-3 दिवसानं जावई येणार आहे. म्हटलं जावई यायचं म्हशीचं पाणी बंद करायचं संबंध काय? तिनं सांगितलं संबंध एकच आहे, जावई आल्यानंतर म्हशीनं पातळ दूध द्यायला नको म्हणून तिचं पाणीच बंद करून टाक. म्हणजे जावई येण्यासाठी या तयारी असतात लोकांच्या. 2 वर्षानं येणारा जावई आला समजा तर त्याला आग्रह करतात, हे थोडं खा, ते थोडं खा, थोडी पोळी घ्या, थोडा भात घ्या, थोडी भजी घ्या, हा आग्रह करतात. कुणाला? पण किती दिवसानं आला तर 2 वर्षानं. आणि समजा जावई गावातलाच असला मग आणि दिवसाला येत असला मग सासू सासरे त्याला म्हणतात खा खा खा, आम्ही सोडून कोण आहे तुम्हाला द्यायला, खा असं म्हणतात. याला उपहास बुद्धी म्हणतात. नामदेव महाराज सुद्धा, नामदेव रायांना ज्ञानोबा राय म्हटले प्या पाणी, पण कसं म्हटले? उपहास बुद्धीने म्हटले प्या, आम्ही सोडून कोण देणार आहे पाणी तुम्हाला. पण नामदेव महाराज हट्टी होते. त्यांनी विचार केला अरे योग्याला पाणी मिळू शकतं तर नामधारकाला का मिळू शकत नाही. आणि मग नामदेव महाराजांनी धावा चालू केला पांडुरंगाचा. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे. हा जीवाचे जीव लगे, जीवाचे जीव लगे. नामदेव महाराजांना आता पाणी प्यायचंय. ज्ञानेश्वर महाराज योगी होते, पाणी पिऊन आले. नामदेवरायांनी विचार केला आले मी नामधारक आहे, पांडुरंग माझ्या सोबत राहतो, माझ्या नामावलीवर आणि माझ्या नामस्मरणावर मला विश्वास आहे. आता मला पाणी मिळालंच पाहिजे. धावा देवाचा चालू आहे. जीवाचे जीव लगे, जीवाचे जीवाचे जीव लगे. पांडुरंगे पांडुरंगे येईवो 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 पांडुरंगे येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, येईवो पांडुरंगे, नामदेव रायांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. धावा चालू आहे. जीवाचे जीव लगे येईवो येईवो पांडुरंगे. चमत्कार झाला. नामदेव महाराजांच्या नामचिंतनामुळे चमत्कार झाला. पंजाब राज्यामध्ये घुमान गावामध्ये तळाशी असलेलं विहिरीतलं पाणी गच्च भरून वरती आलं. विहिरीतून पाट वाहू लागला, कॅनॉल वाहू लागला. नामदेव रायांपर्यंत पाणी गेलं. नामदेव रायांनी ते प्राशन केलं. बघा मला काय सांगायचंय, पाणी दोघांनाही मिळालं. नामदेव महाराज सुद्धा पाणी प्याले, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पाणी पिले. पण लक्षपूर्वक बदल ऐका. ज्ञानोबा योगी असताना सुद्धा ज्ञानोबाबांना पाण्याकडे जावं लागलं आणि नामदेव महाराज भक्त होते तर त्यांच्याकडे स्वतःहून पाणी आलं. हा नामधारकाचा फायदा आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये नामधारक महत्वाचा आहे.
ज्ञानेश्वर महाराज पाणी प्याले, जगाचा फायदा नाहीये त्याच्यामध्ये, स्वतःची तहान त्यांनी भागवली. पण भाविकांनो, आजही पंजाबला कधीही तुम्ही घुमानला जा, नामदेव महाराजांच्या ह्या क्रांतीमुळे शीख लोकांच्या धर्मग्रंथामध्ये भगत नामदेव या नावानं नामदेवरायांचे सुद्धा अभंग ते गातात. ही नामदेवरायांच्या नाम टाळी जरा मोठ्यानं वाजवत, चव नका घालू गावाची, नाही का? वाजवायची असेल तर नीट वाजवायची. अशी टाळी वाजवली का मला वाटतं तुमचं चुकलंय का माझं चुकलं मलाच कळत नाही, नाही का? नामदेवरायांचं भगत नामदेव नावानं अभंग शीख धर्माच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा आनंदाने ते लोक गातात. याचं कारण आहे नामदेव महाराज नामधारक होते, स्वतः पाणी प्याले नाही, जगासाठी सुद्धा त्याचा काय केला त्यांनी फायदा करून दिला. आजही ते पाणी त्या विहिरीतून तसंच वाहतं, आजही त्या ठिकाणी शेती केल्या जाते, त्या पाण्यावर अनेक जणांची तहान भागवल्या जाते. नामदेव महाराजांच्या या क्रांतीमुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा लक्षात आलं का या कलियुगामध्ये योगी जपी तपी ज्ञानी कोणीच मोठा नाही. या कलियुगामध्ये मोठा कोण असेल तर तो भगवत भक्त आहे, नामधारक आहे. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा असंच म्हणतात, ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदिताचे पाय, तुका वंदिताचे पाय, तुका वंदिताचे पाय. ऐसा तुका वंदिताचे पाय, तुका वंदिताचे पाय. ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदिताचे पाय, तुका वंदिताचे पाय, तुका वंदिताचे पाय. घाटामध्ये गाडी चढवणं सोपं असतं, उतरवणं खूप अवघड असतं. विठ्ठल 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 ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदी त्याचे पाय. नामधारक महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वतः ज्ञानोबाराय सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी. नाम घ्यायचं पण कुणाचं घ्यायचं, रामाचं घ्या किंवा कृष्णाचं घ्या. का तर राम आणि कृष्ण हे परिपूर्ण अवतार आहे, पूर्ण आणि परिपूर्ण अवतार आहे. साधू संत सांगतात, पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा याने करुणी संहार, दुर्जनाचा याने करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण. वा रामाचं किंवा कृष्णाचं नाव घ्या, हृदयामध्ये ते घ्या. जग में सुंदर हे दो नाम, दो नाम दो नाम. चाहे कृष्ण कहो या बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम 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 बोलो. बोलो राम 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 बोलो.
कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। माखन ब्रिज में एक चुरावे, एक बैल भिलनी के खावे, माखन ब्रिज में एक चुरावे, एक बैल भिलनी के खावे, चाहे सीताराम कहो या, चाहे सीताराम कहो या, बोलो राधे श्याम, चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम, दो नाम दो नाम। जगामध्ये रामाचं आणि कृष्णाचं तुम्ही नाव घ्या। हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण। हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी नारायण। गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण। हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, मेघश्याम म्हणा, आत्माराम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राम घनश्याम म्हणा, घनश्याम म्हणा, घनश्याम म्हणा, घनश्याम म्हणा, मोठ्यानं टाळी वाजवा, गोड प्रमाण गा। हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, पण म्हणताना कसा म्हणा, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे। जनाबाईंनी काय केलं, देव हृदयामध्ये धरला। हनुमंतांनी काय केलं, फाडुनिया पुली छाती, दाविले प्रभू भगवान, एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान। सावता महाराज काय केलं, सावता महाराजांनी स्वतःचं पोट फाडलं, हृदय फाडलं आणि हृदयामध्ये त्या देवाला स्थान दिलं। साठविला हरी जिही हृदय मंदिरी, हृदयामध्ये त्यांना स्थान दिलं। आणि म्हणून आपण म्हणतो साठविला दाता त्रैलोक्याचा। काय करायचे सावता महाराज, कधी पंढरपूरला गेले असंही नाही, वारी करायचे असंही नाही, पण आपल्या शेतीमध्येच त्यांनी देव मानला। कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा
मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई हे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई अवघी विठाबाई अवघी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी कांदा ऐका कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. पंढरपूरला जात नव्हते, शेतीमध्ये देवाला मानलं. पण ऐका, तुमची जर भक्ती प्रामाणिक असेल आणि तुमचं हृदय चांगलं असेल आणि हृदयापासून देवाची भक्ती असेल तर त्याचा परिणाम काय होतो बघा. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, पण देव त्यांच्या गावात आवन गावात आले. आणि याच्याही पुढचं सांगू, आजच्या तागायत आज सुद्धा या काळामध्ये सगळ्या संतांच्या पालख्या पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जातात. ज्ञानोबाबांची जाते, तुकोबाबांची जाते, निवृत्तीदादांची जाते, मुक्ताईंची जाते, सकल संतांच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जातात. अपवाद एकच आहे, देवाची पालखी सावता महाराजांना भेटायला जाते ती आवन गावामध्ये. तुमची भक्ती हृदयापासून असू द्या, तुमच्याकडे देव चालत येतो. न लगती सायास जावे वनांतरा, सुके येतो घरा नारायण. देवाला यावं लागतं, हृदयापासून भक्ती असावी. जनाबाईंनी काय केलं, हृदयामध्ये देव धरला. धरिला पंढरीचा चोर. आपल्याकडे सगळं वेगळं चाललं. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनी या दूर. गळा बांधुनी या दूर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनी या दूर. गळा बांधुनी या दूर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनी या दूर. गळा बांधुनी या दूर. हृदयामध्ये देवाला त्या जनाबाईंनी बंदिस्त केलं. ज्ञानोबाराय सांगतात, हृदय मंदिरी स्मराकारे. आणि याच नामचिंतनाच्या माध्यमातून आपण संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला सोडवण करायची आहे. महाराज उपदेश करतात, आपुली आपणा आपुली आपणा आपुली आपणा करा सोडवण. आपुली आपणा आपुली आपणा आपुली आपणा करा सोडवण. आपुली आपणा आपुली आपणा करा सोडवण. आपुली आपणा आपुली आपणा आपुली आपणा करा सोडवण. हा संसार बंधना तोडावे गे, संसार बंधना तोडावे गे. हा संसार बंधना तोडावे गे.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय हरी जय बंधन तोडावेगी. नामधारकाच्या नामधारणेच्या माध्यमातून नाम साधनेच्या माध्यमातून आपल्याला सोडवण करायची आहे. आपणच आपली सोडवण करतो आणि संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो. संसार बंधन मुक्त होणं म्हणजे काय आहे तर लक्षपूर्वक ऐका. जन्म झाला की आपला मृत्यू हा होतोच, अटळ आहे. एकदा की जन्म झाला का जावं प्रत्येकाला लागतं, इथं कुणाला थांबता येत नाही. दिन चार घडी का जीना, त्या बाळाला बाजू बघा. विठ्ठल 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 हात घालताना बुक्का नव्हता तेव्हा मला असं सुचलं गावातले सगळे कार्यक्रम बुक्क्या सहित उक्ते घ्यावा म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सोडवण करायची आहे. संसार बंधनातून मुक्त होणं म्हणजे काय. जन्म झाला, बोलू नका, जन्म झाला का मृत्यू हा निश्चित आहे. आणि विक्षेप नका करू, 10 मिनिटं राहिले फक्त. दिन चार घडी का जीना, दिन चार घडी का जीना दुनिया है, दुनिया है मुसाफिर खाना. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा.
झाला की मृत्यू अटळ आहे. संसार बंधनातून मुक्त होणं म्हणजे काय? मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्माला न येणं, त्याला संसार बंधनातून मुक्तता म्हणतात. नाही तर मग किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू, हा जो फेरा चाललेला आहे, हा फेरा जर चुकवायचा असेल तर मृत्यूनंतर जन्म चुकवता आला पाहिजे, त्याच वेळेस आपण हा फेरा चुकू शकतो. नाही तर जन्मानंतर मृत्यू हा अटळ असतो, कुणाला थांबता येत नाही, कुणी थांबतही नाही. आणि मरण कुणाला, मला वाटतं आवडत नाही, पण कुणाला चुकलं नाही. मरावं कुणाला वाटतं का? कुणालाच वाटत नाही. पाहुण्याकडे जा एखाद्याने, त्याला म्हणावं काय चाललंय, मुलांचं कसं चाललंय, मुलींचं कसं चाललंय, नातवंडांचं कसं चाललंय, आणि बोलता बोलता सहज त्याला म्हणायचं असं मला वाटतं तुम्ही मेले पाहिजे, तो जगून देईन का? जागेवर गळा दाबीन तुमचा, तिथंच हालून सुद्धा देणार नाही तो. मग म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. मरण कुणाला आवडेल? कुणालाच आवडणार नाही. पण जावं बाकी प्रत्येकाला लागतं, थांबत बाकी कोणी नाही. देह जाईल जाईल, देह टाळी वाजवा एकदा. अनागतीचा धाम मस्त वाजवला. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाणं निश्चित आहे, पण गेल्यानंतर जन्म जर टाळता आला तर आपण संसार बंधनातून मुक्त होतो. आणि मला असं वाटतं या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ज्याची त्याला सोडवण करायची. ज्ञानोबाबांचं सांगणे, आपुली आपण करा सोडवण, नाही तर धनदारा पुत्रजन हे सगळं खोट आहे. याच्यामध्ये तुमचं काहीच निश्चित नाही. तुमची पत्नी, तुमची मुलं, तुमचे नातवंड, तुमचे नातेवाईक अंत काळाच्या वेळेस कुणीही वाचवायला येत नाही. त्यावेळेस फक्त एकच वाचवतो, त्याचं नाव देव आहे. आणि आपण केलेली भगवत भक्ती आहे, आपण केलेलं भजन आहे, नाही तर कुणी येत नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या माये बाबा, प्राण्या माये बाबा. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या माये बाबा, प्राण्या माये बाबा. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे झोप राहिले तेथील धागे दोरे प्राण्या, प्राण्या मायेचा बाजा, प्राण्या मायेचा बाजा, प्राण्या मायेचा बाजा, प्राण्या मायेचा बाजा.
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. ज्ञानोबा काय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी काय केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीलया. माझ्या हृदयामध्ये त्या देवाचं स्थान मी केलं, निर्माण केलं. ती मूर्ती माझ्या हृदयामध्ये निर्माण केली आणि रामकृष्ण नामाच्या मी माळा जपल्या. कशा जपल्या माळा? आपण हातात घेऊन माळ जपतो अनुष्ठानाच्या वेळेस, तशी नाही. साधू संतांची माळ जपणं ही श्वासावर असते. श्वास सोडला की देवाचं नाव आणि श्वास आत घेताना देवाचं नाव. आपण हरिपाठामध्ये प्रमाण म्हणतो, अजप जपणे उलट प्राणाचा. प्राण श्वास सोडताना ते देवाचं नाव घेतात, श्वास आत घेताना ते देवाचं नाव घेतात. याला त्यांची जपमाळ म्हणतात. ही त्यांची जपमाळ आहे. सासो की माला पे, सासो की माला पे, सासो की माला पे सिमरू में हरि का नाम अपने मन की जानू और पी के मन की राम. अपने मन की जानू और पी के मन की राम. सासों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. प्रेम के रंग में ऐसे डूबे बन गया एक ही नूर. प्रेम के रंग में ऐसे डूबे बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते 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 जपते, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. सासों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. सासों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. हरि का नाम, हरि का नाम. श्वासाची माळ करून यांनी त्या देवाचं भजन केलं. म्हणून ज्ञानोबाबाई सांगतात शेवटच्या चरणामध्ये, हो ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हो ज्ञानदेवा ध्यानी ध्यानी रामकृष्ण माळा. जिव्हाळा श्रीमूर्तीलया. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीलया. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीलया. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीलया. हो आपोलिया
थोडा थोडा वेगी संसार संसार बंधन तोडावे अण्णा जयराम बडे यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. बहुसंख्येनं आपण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण जमलोय. खरं तर मी प्रस्तावनेमध्ये भरपूर त्यांच्याबद्दल बोललो, त्यांच्या माहितीचा परिचय दिला, पण या ठिकाणी अनेक नंतर पाहुणे आले, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो का या गावातलं, मेंढवण गावातलं भजन पखवाजाच्या माध्यमातून कोणी जिवंत ठेवलं असेल तर ते कैलासवासी अण्णा बडे यांनी ठेवलं. आणि कायम आपल्या मिळालेल्या पूर्ण आयुष्यामध्ये सतत त्यांनी पखवाज वाजवण्याच्या माध्यमातून गावातील हनुमंतरायांची किंवा वारकरी संप्रदायाची चांगल्या पद्धतीनं सेवा केली. मी एक वाक्य पहिल्यांदा बोललो होतो, सुशिक्षित लोक काही क्रांती करतात आणि काही लोक अशिक्षित करतात. म्हणून मी असं सांगितलं होतं का आमच्यासारखे महाराज लोक, गायक, वादक गावातल्या प्रत्येक भजनासाठी उपलब्ध होतीलच किंवा उपयोगी पडतील असं सांगता येत नाही. पण गावातील भजन खरं तर आता कसे, थोडं माणूस शिकला, थोडी प्रसिद्धी मिळाली का माणूस पाकिट गोळा करायच्या मागे पण लागतो, नाही का? पण ग्रामीण भागातले भजने त्या पद्धतीचे नसतात. खरं तर गावातलं भजन, मंदिराचं नित्यनियमाचं सोमवारचं भजन, एकादशीचं भजन, ते चालू ठेवण्यासाठी आणि ते पुढे चालवण्यासाठी अशा प्रत्येक माणसाचा वेगवेगळा वाटा असतो. त्यामध्ये माझ्या वडिलांचा वाटा होता, सुरे भांगुरे असतील यांचा असेल, किंवा अण्णा बढे ज्यांनी पखवाजाची सेवा केली, असे अनेक आहेत. म्हणजे भजनातला प्रत्येक घटक, त्यातला कोणताही माणूस, मी यांची नावं घेतो म्हणजे हेच महत्वाचे असं नाही, जे जे त्या ठिकाणी येतात, म्हणजे आपल्या शेतीचं काम करून दिवसभर काम करतात, घरचं जेवण खातात आणि संध्याकाळी मंदिरामध्ये येऊन भजन करतात. हे भजन किंवा ती पांडुरंगाची, हनुमंतरायांची ती सेवा आहे. आणि ती सेवा कैलासवासी अण्णा बडे यांनी अविरतपणे आयुष्यभर ती जोपासली, पखवाजाची सेवा केली. म्हणून मी सांगतो का कोणताही चांगला गायक, कोणताही वादक, कोणताही कलाकार हा मौतीचं भजन नाही गाऊ शकत.
मौतीच्या भजनाला तेच लागतात ज्यांनी ते गावातलं भजन जिवंत ठेवलं. आणि मला असं वाटतं ही सेवा हनुमंतरायांची, पांडुरंगाची, वारकरी संप्रदायाची अविरतपणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केली. आणि म्हणून मी याही पुढे सांगतो का कोणत्याही माणसाच्या पुढे पुण्यस्मरण नाव लिहिताना त्याची पुण्यकर्म त्या पद्धतीची असली पाहिजे. पुण्यस्मरण त्यांचंच होतं का ज्यांनी जीवनामध्ये काहीतरी पुण्य कमवलेलं. कुणाचेही पुण्यस्मरण होऊ शकत नाही. दुर्दैवानं नारायणगावच्या लोकांचा सुद्धा बोर्ड लावलेला असतो यांचं पुण्यस्मरण. तुम्ही जागेन सगळे समजतं का तुम्हाला नारायणगावला काय आहे? हा हे काय सांगायची गरज नाही नाही का. पण ते लोक ज्यांनी आयुष्यभर लोकांना चुकीच्या मार्गाला नेलं किंवा चुकीच्या वाटा दाखवल्या, ते गेल्यानंतर सुद्धा त्या फ्लेक्सवर लिहिल्या जातं का अमुक अमुक माणसाचं पुण्यस्मरण. त्यांची पुण्यस्मरण कदापि होऊ शकत नाही. पुण्यतिथी होऊ शकत नाही. झाली तर त्यांची पापतिथी होऊ शकते, पुण्यतिथी नसते. त्यांची पुण्यस्मरण नसतात. आणि अशा पुण्यस्मरणादी लोकांची ज्या वेळेस आपण गुणगान गातो किंवा त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करतो, त्यावेळेस साधू संतांचा दुजोरा आहे, तुम्हाला फलप्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन माणसाचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याचं फळ मिळत असतं. त्यांच्या पश्चात असणारं त्यांचं कुटुंब, त्यामध्ये त्यांचे मुलं, त्यामध्ये वाल्मिक बडे असतील, नवनाथ बडे असतील, सोमनाथ बडे असतील, त्यांच्या 2 कन्या, त्यामध्ये सौ मीनाबाई असेल किंवा सौ कांता राजेंद्र असेल, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा सोहळा अतिशय सुंदर पद्धतीनं संपन्न झालेला आहे. हा गोड मंडप, गोड सिस्टीम ज्यांनी दिली त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळी वाजवा. खूप गोड त्यांनी सिस्टीम दिली. खरं तर कीर्तनामध्ये सिस्टीम चांगली लागली तर मला गायला आनंद भेटतो. गायक वादक चांगले, 2 गोष्टी मला